हा वाडा लई जुना आहे का? हो, नाही तरी सुद्धा ह्या वाड्याला एक परंपरा आहे, एक इतिहास आहे. अनोल सुद्धा आहे. अहो काय बोलताय तुम्ही? आत्ता आम्ही पैसे खर्च करून माणसं बोलवून डागडुजी करून घेतली. वाड्याची कंडिशन उत्तम आहे. अहो मनावर घेऊ नका हो दादा. ओले म्हणजे चिलटण माशा बी असणार असं म्हणते मी. तसलं काही नाहीये. आम्ही ना वाडा एकदम साफ ठेवतो, कळलं? ते दिसतच आहे की. पल्ली पल्ली जरा बेतानी. हा, मावशी नाहीये घरात, वहिनी पण नाहीये. तू परस्पर ठरवू नकोस काही चुकाच. नाही नाही, अहो मी काहीच ठरवणार नाहीये. पण आता होणाऱ्या जाऊबाईंनी निर्णय घेतलाय, मग त्याचा मान तर ठेवायलाच हवा ना. आता त्यांचा निर्णय असा लाथाडून कसा चालेल, हो की नाही? आणि माझ्या क्लाससाठी सुद्धा त्यांनी किती पाठिंबा दिला ते सगळं लक्षात आहे माझ्या. आणि त्यांना सुद्धा ऑफिसमध्ये जावं लागतं ना, घरात वेळ नाही देत आहेत, म्हणून यांना बोलवलं असेल कदाचित. तुमचं बोलणं झालं असेल तर मला सांगा, मी इथं फुल टाइम थांबायचंय का? नाही नाही, थांबा की. हे काय आहे, संध्याकाळी मला काही बाई खावंसं वाटलंच तर मग तयार पाहिजे ना ते. आणि हे बघा, बरोबर 4 वाजता चहा उकळत ठेवायचा, म्हणजे वामकुक्षीनंतर जरा तरतरी येते ना. हा ते समजा ठीक आहे, पण मला पैसे किती देणार ते बोला. अगं तू किती घेतेस? 2 माळे आहेत ना. मग केर फरशीचे खालचे 1500 आणि वरचे 1500. घरात माणसं किती? 6. म्हणजे आला गेला पकडून कपड्याचे 1000, भांड्याचे 1500 आणि स्वयंपाक 4000, म्हणजे 9,500. बापरे. हा, आणि ते चाय कॉफीचं म्हातार बाबा बोलले ना, त्याचे समदे मिळून 10,000. 10,000? लग्न झाल्यापासून प्रत्येक महिन्याला मला मिळाले असते ना, इकडे समोर वाडा बांधला असता मी. एवढी कामं केलीस का? तू एक काम कर, तुला ज्यांनी बोलवलंय ना त्यांच्याकडनं तू पैसे घे, हो की नाही? हा, मी एक काम करतो. मी बोलतो मिस अनामिकांशी, त्या तुमच्याशी बोलतील पैशाचं. मी बोलवते ना अनामिका ताईंना. होणारे जाऊबाई, ओ होणारे जाऊबाई, का या कसले सभा भरले इकडे असे? आणि ही कोण? मी शर्मिला, ही तर कामाला बोलवलंय मला. आम्ही नाही कोणाला फोन बिन केला. मावशी, 1 मिनिट येतेस? ये ना, 1 मिनिट आहे. आत बसून बोल. पल्ले, आता ही कुंदा मस्त पैकी गोंधळ घालणार, आणि तो बघायला क्लास तर बुडवावंच लागेल ना. सौरभा, हे बघ, मी सांगितलं होतं ना, माझ्या घरावर बाहेरच्या बाईचा हात फिरलेला मला चालणार नाही. सांगितलं होतं की नाही? हे बघ मावशी, काय झालंय आता, मिस अनामिकाने तिला बोलवलं. ती या घराचा एक भाग आहे, पण म्हणून ती असे घराबद्दलचे निर्णय परस्पर कसे काय घेऊन टाकते? तू ये, बस बस, मी समजावतो. ये बस बस बस, शांत हो, बस बस बस, मी तुला समजावतो. मावशी, कसं आहे ना, घर कामासाठी बाई माणूस ठेवणं हे तुझ्या माझ्यासाठी फार मोठी, फार महत्वाची गोष्ट असू शकते, पण मिस अनामिकांसाठी हे महत्वाचं नसणार. आणि त्या दिवसभर घरची कामं करत बसल्या आणि त्या कर्मात त्यांची एक महत्वाची ऑफिसची मीटिंग हुकली आणि त्यांचं 12 लाख रुपयांचं नुकसान झालं मावशी. म्हणजे अवघ्या 2-3 महिन्यात त्यांना 12 लाख रुपये मिळाले असते, जे एका दिवसाच्या घरकामापोटी त्यांनी गमावले. 12 लाख? हो, 12 लाख. त्या काही बोलल्या नाहीत, त्या दिवसभर घरी काम करत राहिल्या. म्हणजे त्यांचा हेतू चांगला आहे ना. त्यांची इच्छा काय आहे की घरातली कामं अडू नयेत, घरातली कामं वेळच्या वेळी होत राहावी, पण हे करत असताना त्यांचं ऑफिसच्या कामाकडे पण दुर्लक्ष होऊ नये. आणि असा विचार जर त्या करत असतील तर मला सांग, त्यांचं काय चुकलं? नाही, तिचं चुकलं असं माझं म्हणणं नाही रे, पण प्रत्येक घराची आपली अशी एक काहीतरी पद्धत असते की नाही.
तुझं बोलणं ऐकून ना मला आई आठवली. तुला आठवतंय का, अण्णांना घरातली सगळी पितळ्याची भांडी बदलायची होती, सगळी स्टीलची भांडी आणायची होती. का? कारण ती भांडी घासताना रोज आईची दगदग होते, धावपळ होते. पण आई काय म्हणायची, प्रत्येक घराची एक पद्धत असते. स्वयंपाक हा पितळ्याच्या भांड्यातच व्हायला पाहिजे, अन्न पितळ्याच्या भांड्यांमध्ये शिजलं पाहिजे. तू काय केलंस? तू आईला सगळी पितळ्याची भांडी बदलायला लावलीस, स्टीलची भांडी घ्यायला लावलीस. का? तिला त्रास नको. म्हणजे तिला त्रास नको म्हणून तू घरची पद्धत बदललीस की नाही मावशी? नाही, ते सगळं ठीक आहे, पण पण हे काय मला अजून पटलेलं नाहीये. नाही, पण तुला हे सगळं एका दिवसात पटावं असं माझं म्हणणंच नाहीये. आता पण ती मुलगी आली ना, माझं म्हणणं इतकंच आहे की तिला काही दिवस काम करू दे, आपण आपला विरोध बाजूला ठेवूया. आणि या उपर तुला तिचं काम आवडलं नाही, ती पटली नाही, तर मग आपण सगळे आहोतच ना, आपण घरातली कामं पहिल्यासारखी वाटून घेऊ. एवढ्या कामासाठी 6,000 बरोबर आहेत. एकदम लास्ट सांगते, 8,000. 2 दिवस काम बघूया का, मग ठरवू. नाही नाही नाही, 8 म्हणजे 8. हा, नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता एवढे पैसे घेताय म्हटल्यानंतर चहा करायचा कंटाळा करू नका म्हणजे झालं. हा, माई मावशी, मी नाही हा बोलवलंय, होणाऱ्या जाऊबाईंनी बोलवलंय. माई मावशी, ही शर्मिला कामासाठी आली आहे. चालेल ना? हा, आता काय दुसरा पर्याय सुचेपर्यंत हे करून बघूया. मी तिला समजावून सांगितलंय सगळं. तुम्ही बोलून घेता का? नाही, मला नाही बाई काही बोलायचं. काहीच नाही. नाही, आता तिनं फक्त माझं ऐकावं एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही दिवसभर घराबाहेर असता, मला सगळं तिच्याकडून करून घ्यावं लागेल ना. हो ना, मी समजावलंय तिला. ती सगळं तुमच्या पद्धतीनं करेल. चला निघायला हवं आता. वल्ली चल, मी तुला सोडतो मध्ये. नाही, नको, आज नाहीच आहे क्लास. मॅडम आजारी आहेत. अगं, एकच मॅडम आहेत का? एवढ्या मोठ्या संस्थेला एका मॅडम मुळे सुट्टी? नाही नाही, होणारे जाऊबाई, अहो तसं नाही. ते आता पावसाळा आहे ना, साथ आहे, सगळेच आजारी पडलेत म्हणून क्लास नाहीये. आपण निघूया. येतो हा मावशी. नीट सांभाळून जा रे. बोलले बोलले, मी काय म्हणतो, त्यांना जरा आलं घालून मस्तपैकी चहा करायला सांग. मी आहे आतमध्ये. हा हा, नाव काय तुझं? शर्मिला. शर्मिला. बरं, ऐक, या घरातनं 2 गट आहेत. एक गट मदतनीस लावणारा आणि दुसरा गट तिला पळवून लावणारा. हा, कळलं? म्हातारी गेली नव्हता, दुसऱ्या गटातली आहे. पळवून लावणारे तुला, तुझ्या पोटावर पाय देणारे. कळलं? त्याच्यामुळे तू सावध राहा हा हिच्यापासनं. जा आता आप्पांसाठी चहा कर. पगार तुम्ही देणार आहे का मला? नाही, होणार जाऊ बाई. केरसुणी कुठे? तिथे. हा, अगं, मुलाचा सल्ला दिला मी, काही किंमत नाही तुला त्याची. एवढं करून मला चहा करावा लागेल. नीट झाडून घ्या. हा, कचरा नाही दिसला पाहिजे.
असं वरवर झाडू नको, त्या टेबला खालून झाडून घे नीट व्यवस्थित घे. अगं खालून झाडून घे ना नीट व्यवस्थित. गेली 6 वर्ष काम करते मी, तुम्ही मला नका शिकवू. अगं घर माझं आहे, मी सांगेन तसंच कामं झाली पाहिजेत. अरे ही कसली मनमानी? कमाल आहे, पहिला दिवस आहे ना तुझा, किती उद्धटपणे बोलतेस. मग तुम्ही कशाला मधी मधी करताय? बसा ना जाऊन तिकडं. हे बघ, हे फडक, ही बालदी आणि हे फिनेल. 1 टोपण फिनेल घ्यायचं, 2 खोल्या एका बालदीत पुसून काढायच्या. सगळं काम झाल्यानंतर हे फडकं स्वच्छ धुवून बाहेर उन्हात वाळत घालायचं. आणि मोरी सुद्धा सगळं काम झाल्यानंतर स्वच्छ पाणी टाकून आतमध्ये खराट आहे त्यांनी जाळून घ्यायची. कळलं का? ही एवढी समधी कामं कोण करणार आहे? कोण म्हणजे काय? तू करणार? मी तर नाही बाई करायची. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा. काय कमाल आहे बाई, किती उलट बोलतेस ग तू. मग तुम्ही किती कामं सांगताय मला? असं बोलताय की जसा काय पगार तुम्हीच देणार आहे. हात चालव, बोलत बसू नकोस नुसती. ए टेबलवर काय झाडू मारतेस? तुला काय अक्कल आहे की नाही? अगं जेवायचं टेबल आहे ते कपड्याने असं साफ पुसून घ्यायचं असं. झाडू खाली घे. आहे बाई येई. हा अगं हे काय, हा कोपरा तसाच राहिला, झाडून घे ना. कशाला माझ्या माग माग येत आहे? आता तू नीट झाडतेस की नाही बघायला नको काय? एवढीच हौस आहे तर तुम्हीच घ्या की झाडून. घे पट्टी, त्या बाजूनी घे. अगं इकडे घे. तू अशी झाडू मारतेस म्हणून मला लगेच दुसऱ्यांदा झाडू मारावी लागते. हे बघ, तू आता झाडू मारलीस नाही इकडनं, दिसतंय का तुला प्लास्टिकचा कागदाचा तुकडा? गौस आहे म्हातारी. काय म्हणालीस? मी कुठे काय म्हणाली? मला म्हातारी म्हणालीस? केस बघितलेत का? सगळे पांढरे. आणि तुम्हाला काय तरणी म्हणू? म्हातारीला म्हातारीच म्हणणार ना? कोणचा खाली ठेव, खाली ठेव कोणचा आणि जा. वागायची बोलायची नाही अक्कल. चला. मी कशाला जाऊ? ज्यांनी मला कामाला ठेवलं ना त्यांना सांगा मला काढायला. तुमचं कशाला ऐकू मी? प्रत्येक घरात असंच अशा खाऊट म्हाताऱ्या. खाऊट? काय भाषा कुठली आहे तुझी? छे! ए! कोणाला खाऊट मिळाली? हा, यांना खाऊट म्हणालीस तू? थांब थांब, मी खाली आले. खाऊट म्हणालीस तू यांना? काय म्हणालीस? खाऊट? यांना खाऊट म्हणालीस? हा, खाऊट का म्हणालीस? मग काय म्हणायचं? काही नाही म्हणायचं, अजिबात काही म्हणायचं नाही. कळलं? वयाने मोठ्या आहेत ना तुझ्यापेक्षा, ही पद्धत आहे त्यांच्याशी बोलायची. बरोबर ना माई मावशी? हा माई मावशी, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही आज जा, मी त्याकडनं सगळी कामं करून घेते. मी आज जाते पण माझं लक्ष आहे तुझ्या कामाकडे. कळलं ना? हा, नीट काम कर. काय भाषा आहे काही? खाऊट आहेत त्या? हा, खाऊट म्हणालीस तू? वा ग वा. ए बाई, कर ना तुझं काम. हा, तू पण मजा घेत बसतेस. चल. हॅलो. पटवर्धन, येस सर. आपल्या जुन्या अग्रीमेंटची फाईल तुझ्याकडे आहे ना? हो सर. अरे ती फाईल मेन ब्रांचला पाठवायची आहे. आपल्या MD असोसिएट्सने साधारण 2 वर्षापूर्वी ॲक्विजिशनचे प्रयत्न सुरू केले होते. बहुतेक ते डील फायनल होईल. सर, ॲक्विजिशन? अरे हो, आपली कंपनी सुरू झाली तेव्हा अगदीच लहान होती, पण गेल्या 22 वर्षात आपण बराच पल्ला गाठलाय. तरीही एखाद्या मोठ्या कंपनीने जर आपली कंपनी टेक ओव्हर केली
तर अजून बऱ्याच गोष्टी करता येतील. सगळे व्यवहार ऑनलाईन होण्यासाठी कंपनीचं ॲप असेल, बाकी शहरात ब्रांचेस असतील. एकंदरीत बरेच मोठे होऊ आपण. ते बरोबर आहे सर, पण कुठल्या तरी कंपनीने आपल्याला अक्वायर केलं म्हटल्यावर आपल्या कंपनीचे सगळे निर्णय पण ती कंपनी घेणार ना. म्हणजे सगळे निर्णय सर, म्हणजे स्टाफ किती ठेवायचा, किती कमी करायचा, ते सगळं पण तीच कंपनी ठरवणार ना सर. हे बघ पटवर्धन, जे होईल ते होईल. आता सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात असू शकत नाहीत ना. तरी सुद्धा आपला स्टाफ असाच राहील, त्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू आपण. एनिवेज, ती फाईल हेड ऑफिसला पाठवायची व्यवस्था कर. ठीक आहे? येस सर, करतो. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. गुड मॉर्निंग मिस्टर पटवर्धन. हियर इज युअर कशा या बरोबर. काय कसं काय मेरे 22 साल के आशिक. कसं काय चाललंय. जाऊ जाऊ एकत्र राहू. बस चाललंय. सौर्या येडाय का रे तू. अरे तुझ्या आयुष्यात रोमांस असा खचखचून भरलाय आणि तो संथ पाण्यासारखा वाहतोय. तुझ्या वाड्याला बहर आलाय आणि तू काय असा तोंड पाडून बसलायस आणि मला सांगतोय चाललंय चाललंय. तुला वाटतंय तसं काही नाही चंद्या. रोज भांडणं होत आहेत, रोज खडाजंगी सुरू आहे. तूच अडून बसत असशील. उलट मी माफी मागतो. मग माफ करते का तुला जलवा. जलवा वहिनी. आता मी माफी मागतो म्हटल्यावर माफ करावंच लागणार ना. हा, म्हणजे दिवसभर भांडणं होतात पण सरते शेवटी पॅचअप होतं. बरोबर. हा, असंच काहीतरी. चल तू ना उगाच आढेबिडे घेतोय. अरे दिवसभर भांडणं होऊ देत ना, पण पॅचअप होतंय ना, हे महत्वाचं. म्हणजे चिडलेल्या बायकोच्या चेहऱ्यावर जेव्हा स्माइल येतं ना, उसमें जो सुकून है बॉस वो कहीं नहीं है. या बात आहे. एक नंबर चाललंय. या स्माइल साठी संसार करायचा असतो. चल. खाऊट म्हातारी. का मावशीबाई, झाला का स्वयंपाक. नाही, अजून तयारी चालू आहे. का हो. अहो काय हो. अहो ती शर्मिला, ती कानाला फोन चिकटल्यासारखी अशी त्या फोनवर गप्पा मारतीये, हसतीये काय, खिदळतीये काय. अहो मगाशी तर असा फोन जो आहे ना, तो असा खांद्याला चिकटवून ती अशी भाजी चिरत होती. आता केव्हा तिचा स्वयंपाक होणार आणि माझ्या पोटात जाणार कुणास ठाऊक. अहो माझी गोळ्या घ्यायची वेळ झालीये. हो का. हा, बरं थांबा, मी बोलते तिच्याशी. चल या. चला चला. हा, कसं काय ते विचारा विचारा. काय नाही. झालं काय गप्पा मारून. नाही झाल्या असतील तर जरा स्वयंपाकाचं बघा ना. अगं यांची जेवायची वेळ झाली, त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात, औषधं असतात. औषधं घेतली नाही तर त्यांना त्रास होतो. वेळ मी चुकवते का तुम्ही. काय बोलते बघा. हाताला नाही उरत आणि बोलायचा तोरा बघा. माझ्या
कोण कोणाला बोलतंय बघा. तुम्हाला मला कामावरनं काढायचंय ना, म्हणून तुम्हीच माझ्या कामात खोडा घालताय. झाडून घेते तर कचराच काय टाकताय, कपडे स्वच्छ धुते तर त्याला डागच काय लावताय. हे बघा. अरे बापरे, माझा पांढरा शुभ्र गंजी फ्रॉक हा असा मळला कसा? काय गे शर्मिले, अगं काय केलंस हे? यांनाच विचारा, याच खौट म्हातारीनं केलंय हे. हा? ए